पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत अहंकारी राक्षसराज होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले आणि स्वतःलाच देव मानू लागला. त्याला वाटू लागले की सगळ्यांनी फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याच्या मनात भगवान विष्णू यांच्याविषयी प्रचंड द्वेष होता, कारण त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध विष्णूंनी वराह अवतार धारण करून केला होता. त्या घटनेपासूनच हिरण्यकश्यपूच्या मनात सूडाची ज्वाला पेटली. त्यामुळे त्याने संपूर्ण राज्यात विष्णू भक्तीवर बंदी घातली आणि स्वतःचीच पूजा करण्याचा हुकूम दिला. याच अहंकारातून पुढे प्रल्हाद आणि होळिका दहनाची कथा सुरू होते. माझ्या हृदयात फक्त तुमचं स्थान आहे. प्रल्हादा, अजूनही तू त्या विष्णूचं नाव घेतोयस? प्रल्हादा, किती वेळा सांगितलं तुला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची भक्ती करायची नाही, तरी तुझा हट्ट सुटत नाही. दादा, चिंता करू नकोस. मला अग्नीपासून वरदान मिळालं आहे. मी या प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसेन. मी वाचेन, पण तो जळून जाईल. हा, आता बघतोस त्याची भक्ती त्याला कशी वाचवते. मला काही होणार नाही. मला वरदान आहे. हे नारायण, तुमच्यावरचा माझा विश्वास अढळ आहे. भक्तीसमोर अहंकार टिकू शकत नाही, पण प्रल्हादाच्या भक्तीने त्याला दिव्य कवच मिळालं. तुझा हट्ट सुटत नाही. प्रल्हादा, अजूनही तू त्या विष्णूचं नाव घेतोयस? पिताश्री, हट्ट नाही, ही श्रद्धा आहे. देव सर्वत्र आहेत. ते माझ्या श्वासात आहेत, माझ्या हृदयात आहेत. सर्वत्र आहेत? मग या दरबारात आहेत का? हो पिताश्री, ते कणाकणात आहेत. मग सांग, या खांबातही तुझा देव आहे का? हो, जर माझी भक्ती खरी असेल तर ते इथेही आहेत. मग मीच पाहतो, कुठे आहे तुझा देव? धर्माचे रक्षण करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी मी आलो आहे. वरदानापेक्षा मोठं सत्य असतं आणि भक्तीपेक्षा मोठं काहीही नाही. त्या क्षणी अहंकार नष्ट झाला आणि भक्तीचा विजय झाला. होलिका दहन म्हणजे फक्त आग नाही, तो आपल्या मनातील राग आणि अहंकार जाळण्याचा संदेश आहे.